गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर TY.BCom मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी टॅक्सेशन या विषयाचा अतिशय महत्त्वाचा लेक्चर आज आपण घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सेमिस्टर 6 मध्ये जो टॅक्सेशन विषयाचा एक्झाम आपली परीक्षा होत असते त्या एक्झाममध्ये अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन विचारला जातो. वेगवेगळ्या टर्म्सवर वेगवेगळ्या डेफिनेशन्स आपल्याला विचारल्या जातात. बरेच विद्यार्थी 90% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना हा प्रश्न एक्झाममध्ये सोडवता येत नाही आणि अतिशय सोपा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतात. 10 मार्कासाठी हा प्रश्न परीक्षेमध्ये येतो आणि 10 पैकी 10 मार्क्स तुम्ही सहज या क्वेश्चनमध्ये मिळवू शकतात. वेगवेगळ्या कन्सेप्ट ज्या टॅक्सच्या आहेत त्या आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि टॅक्सच्या सगळ्या कन्सेप्ट समजून घ्या. आज जेवढ्या कन्सेप्ट आपण शिकणार आहोत याच्यापैकी काही कन्सेप्ट एक्झाममध्ये तुम्हाला डेफिनेटली येणार. तुम्ही सहज याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळवू शकतात आणि टॅक्सेशन या विषयामध्ये चांगला स्कोअर करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. बरेच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम तर सोडवता येतात. हाऊस प्रॉपर्टी असेल, सॅलरी असेल, बिझनेस अँड प्रोफेशन असेल किंवा टोटल टॅक्सेबल इन्कमचे प्रॉब्लेमवर आपण फोकस करत असतो. परंतु जे मार्क्स आपण इझिली मिळवू शकतो तो क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी और डेफिनेशन्स. जे टर्म्स आणि डेफिनेशन्सवर एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो तो क्वेश्चन आपण इग्नोर करत असतो विद्यार्थी मित्रांनो, आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सहज आपण याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो. वेगवेगळ्या टर्म्स आज आपण शिकणार आहोत. पहिली टर्म आहे इन्कम. इन्कम कशाला म्हणतात? उत्पन्न. तर इन्कम म्हणजे काय? तर मी प्रत्येकाचा डेफिनेशन टर्म्स इथं एक्सप्लेन केलेली आहे. तुम्ही नोट डाऊन करू शकतात किंवा स्क्रीनशॉट काढून वाचू शकतात. तर इन्कम म्हणजे काय? इन्कम मीन्स एनी मनी रिसिव्ड बाय अ पर्सन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, फ्रॉम डिफरंट सोर्सेस. एखाद्या व्यक्तीला वेगवेगळ्या स्रोतद्वारे, वेगवेगळ्या उत्पन्नाच्या स्रोताद्वारे मिळणारं उत्पन्न त्याला म्हणतात इन्कम. मग एखाद्या व्यक्तीला इन्कम कुठून मिळू शकतं? द पर्सन कॅन अर्न इन्कम फ्रॉम सॅलरी, he can earn income from house rent, he can earn income from businesses, earn income from interest on bank deposit. वेगवेगळ्या सोर्सेस मधून एखाद्या व्यक्तीला उत्पन्न मिळत असतो आणि त्या उत्पन्नाला आपण म्हणतो इन्कम. म्हणजे एनी मनी रिसिव्ड बाय अ पर्सन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस लाईक अ सॅलरी, बिझनेस, इंटरेस्ट फ्रॉम बँक और रेंट फ्रॉम हाऊस एटसेट्रा. वेगवेगळ्या सोर्समधून वेगवेगळं जे उत्पन्न, वेगवेगळे जे पैसे मिळत असतात त्यांना सगळ्यांना आपण म्हणतो इन्कम. ही झाली इन्कमची डेफिनेशन. इन्कमची डेफिनेशन एक्झाममध्ये आली तर तुम्ही फक्त लिहा, इन्कम मीन्स एनी मनी रिसिव्ड बाय अ पर्सन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस सच ॲज सॅलरी, हाऊस रेंट, बिझनेसेस, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट एटसेट्रा. आता या इन्कमवर आपल्याला भरावा लागतो टॅक्स, ज्याला म्हणतात इन्कम टॅक्स. मग इन्कम टॅक्सची डेफिनेशन एक्झाममध्ये खूप वेळेस विचारली जाते. इन्कम टॅक्स म्हणजे काय? तर खूप सोपं आहे, त्याच्या नावातच आहे टॅक्स. असा टॅक्स जो कशावर चार्ज केला जातो? इन्कमवर. इट मीन्स अ टॅक्स विच इज चार्ज ऑन इन्कम इज कॉल्ड ॲज इन्कम टॅक्स. एकदम सोपं डेफिनेशन आहे. टॅक्स पेड टू दी गव्हर्नमेंट ऑन इन्कम. आपण गव्हर्नमेंटला टॅक्स भरतो कशावर? इन्कमवर. म्हणजे व्हेन एनी पर्सन पेइंग हिज टॅक्स ऑन हिज इन्कम टू दी गव्हर्नमेंट. एखादा व्यक्ती जेव्हा आपला टॅक्स गव्हर्नमेंटला भरतो आपल्या इन्कमवर तेव्हा त्याला इन्कम टॅक्स म्हणतात. इन्कम टॅक्सची सोपी डेफिनेशन काय? द टॅक्स विच इज चार्ज ऑन इन्कम इज कॉल्ड ॲज इन्कम टॅक्स. संपलं. इन्कम टॅक्सला अजून काय म्हणतात? तर इन्कम टॅक्स इट इज अ डायरेक्ट टॅक्स. हे एक लक्षात ठेवा, तुम्ही एक्सप्लेन करू शकतात अजून चांगल्या प्रकारे. इन्कम टॅक्स इट इज अ डायरेक्ट टॅक्स अँड इट इज अ मेजर सोर्स ऑफ रेव्हेन्यू फॉर गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटचं जे रेव्हेन्यू आहे, गव्हर्नमेंटचं जे इन्कम आहे, गव्हर्नमेंटला जे इन्कम मिळतं त्याच्यापैकी महत्त्वाचा इन्कम सोर्स गव्हर्नमेंटचा जो आहे तो आहे इन्कम टॅक्स. म्हणजे इन्कम टॅक्स इट इज अ मेजर सोर्स ऑफ रेव्हेन्यू फॉर गव्हर्नमेंट. मग इन्कम टॅक्सची डेफिनेशन कशी एक्सप्लेन करणार? The tax which is charged on income is called as income tax. Income tax it is a direct tax and it is a major source of revenue for government. त्याच्यानंतर दोन प्रकारचे टॅक्स असतात, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स कशाला म्हणतात? इनडायरेक्ट टॅक्स कशाला म्हणतात? सगळं लिहून दिलेलं आहे. द टॅक्स विच इज पेड डायरेक्टली टू दी गव्हर्नमेंट बाय अ पर्सन. एखादा व्यक्ती जेव्हा डायरेक्टली टॅक्स कुणाला भरतो? गव्हर्नमेंटला भरतो
तेव्हा त्याला म्हणतात डायरेक्ट टॅक्स. म्हणजे माझ्या नावावर टॅक्स आहे आणि मी डायरेक्ट गव्हर्नमेंटला टॅक्स देत आहे, तर याला म्हणणार डायरेक्ट टॅक्स. म्हणजे डायरेक्ट टॅक्स इट इज अ टॅक्स which is really in charge on one person and it is paid by same person. म्हणजे ज्या व्यक्तीवर चार्ज केला तोच व्यक्ती टॅक्स भरणार, दुसरा व्यक्ती टॅक्स भरणार नाही. सपोज इन्कम टॅक्स इज चार्ज ऑन माय इन्कम and I have to pay the tax to the government. No any person can pay tax on behalf of me. माझ्या वतीने दुसरा कोणताही व्यक्ती टॅक्स भरणार नाही. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर टॅक्स आकारतो तेव्हा त्याच व्यक्तीला त्याचा टॅक्स भरावा लागतो. कुणाला? गव्हर्नमेंटला. याला म्हणतात डायरेक्ट टॅक्स. म्हणजे टॅक्स पेड डायरेक्टली टू दी गव्हर्नमेंट बाय अ पर्सन. जेव्हा एखादा व्यक्ती आपला टॅक्स डायरेक्ट गव्हर्नमेंटला भरतो तेव्हा त्याला म्हणतात डायरेक्ट टॅक्स. दुसरा एक लक्षात ठेवा, डायरेक्ट टॅक्स कॅन नॉट बी शिफ्टेड टू अदर्स. डायरेक्ट टॅक्स, द टॅक्स बर्डन ऑफ डायरेक्ट टॅक्स कॅन नॉट बी शिफ्टेड, कॅन नॉट बी ट्रान्सफर टू एनी अदर पर्सन. आपण कोणत्याही व्यक्तीला डायरेक्ट टॅक्स शिफ्ट करू शकत नाही, कारण तो आपल्यालाच भरावा लागेल. आणि एक्झाम्पल काय आहे डायरेक्ट टॅक्सचे? इन्कम टॅक्स इट इज अ डायरेक्ट टॅक्स, वेल्थ टॅक्स इट इज अ एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स इट इज ऑल्सो अ एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट टॅक्स. मीन्स शॉर्ट समरीमध्ये आपण काय म्हणणार? डायरेक्ट टॅक्स इट इज अ टॅक्स विच इज डायरेक्टली पेड बाय अ पर्सन टू गव्हर्नमेंट अँड डायरेक्ट टॅक्स इट कॅन नॉट बी शिफ्टेड टू अदर्स, इट कॅन नॉट बी ट्रान्सफर टू अदर्स. आपण डायरेक्ट टॅक्स दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकत नाही, तो आपल्यालाच भरावा लागतो. याला म्हणतात डायरेक्ट टॅक्स. आता डायरेक्ट टॅक्सच्या उलटा करा, इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स म्हणजे डायरेक्टली पेड केला आहे गव्हर्नमेंटला. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? इनडायरेक्ट टॅक्स कॅन नॉट डायरेक्टली पेड टू दी गव्हर्नमेंट. एखादा व्यक्ती इनडायरेक्ट टॅक्स गव्हर्नमेंटला डायरेक्ट पेड करू शकत नाही. मग काय त्याचा अर्थ आहे इनडायरेक्ट टॅक्सचा? तर बघा, द टॅक्स पेड थ्रू अनदर ऑर डिफरंट पर्सन्स. वेगवेगळ्या व्यक्तीद्वारे जेव्हा टॅक्स भरला जातो तेव्हा त्याला म्हणतात इनडायरेक्ट टॅक्स. सर नाही समजलं, पुढचं वाक्य वाचा. इनडायरेक्ट टॅक्स कॅन बी शिफ्टेड टू अदर्स. इनडायरेक्ट टॅक्स हा असा टॅक्स आहे जो आपल्या वतीने दुसरा व्यक्ती भरू शकतो. म्हणजे सपोज माय फ्रेंड कॅन पे टॅक्स ऑन बिहाफ ऑफ मी. माझ्या वतीने माझा मित्र माझा टॅक्स भरू शकतो, याला म्हणतात इनडायरेक्ट टॅक्स. म्हणजे माझ्यावर टॅक्स आकारलेला आहे पण तो भरतो कोण आहे? माझा मित्र भरतोय. म्हणजे सपोज एक लक्षात घ्या, इनडायरेक्ट टॅक्स कॅन बी शिफ्टेड टू अदर्स. आपण दुसऱ्या व्यक्तीला तो ट्रान्सफर करू शकतो, डायरेक्ट टॅक्स ट्रान्सफर करता येत नाही. एनी सिंगल पर्सन कॅन नॉट डायरेक्टली पे टू दी गव्हर्नमेंट. एखादा सिंगल व्यक्ती डायरेक्टली गव्हर्नमेंटला टॅक्स भरू शकत नाही. आणि इनडायरेक्ट टॅक्सचे उदाहरण आहे जीएसटी, हा सगळ्यात मोठा इनडायरेक्ट टॅक्स आहे भारतामध्ये. सेल्स टॅक्स, कस्टम ड्युटी, दिस आर दी एक्झाम्पल्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स आणि डायरेक्ट टॅक्समध्ये फरक काय? डायरेक्ट टॅक्स दुसऱ्याला ट्रान्सफर करता येत नाही, इनडायरेक्ट टॅक्स आपण दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकतो. डायरेक्ट टॅक्स आपल्याला स्वतःला भरावा लागतो कारण तो आपल्यावर आकारलेला आहे. इनडायरेक्ट टॅक्स आपल्यावर जर आकारलेला असेल तर आपल्या वतीने दुसरा पण भरू शकतो, तिसरा पण भरू शकतो. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स आपण ट्रान्सफर करू शकतो दुसऱ्या व्यक्तीला, हे एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर पाचवं डेफिनेशन आहे असेसी. असेसी म्हणजे काय? तर असेसी इज अ पर्सन हु इज लायबल टू पे टॅक्स. असा व्यक्ती ज्याला टॅक्स भरावा लागतोय, असा व्यक्ती जो टॅक्स भरण्यासाठी पात्र आहे, असा व्यक्ती जो टॅक्स भरणार आहे, त्या व्यक्तीला तुम्ही म्हणणार असेसी. सपोज दोन व्यक्ती आहे ए आणि बी. ए नावाचा व्यक्ती टॅक्स भरत नाही तर ए हा असेसी नाहीये, पण बी नावाचा व्यक्ती हा टॅक्स भरतो तर बी इज कॉल्ड ॲज असेसी. असेसी म्हणजे काय? असेसी इज अ पर्सन हु इज एलिजिबल टू पे टॅक्स. एखादा असा व्यक्ती जो टॅक्स भरण्यासाठी पात्र आहे. मग बघा, असेसी इज अ पर्सन हु इज लायबल टू पे टॅक्स और हु इज ऑल्सो लायबल टू फाईल इन्कम टॅक्स रिटर्न. असा एखादा व्यक्ती जो टॅक्स भरण्यासाठी पात्र आहे किंवा जो इन्कम टॅक्स रिटर्न भरत आहे त्या व्यक्तीला असेसी म्हणतात. उदाहरणार्थ विद्यार्थी, तुम्ही टॅक्स भरतात का? नाही भरत, मग तुम्ही असेसी नाही. पण जेव्हा एखादा व्यक्ती टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स रिटर्न भरतो, तो भरण्यासाठी तो पात्र आहे तर त्याला आपण म्हणणार असेसी. असेसी इज ऑल्सो लायबल टू पे इंटरेस्ट और पेनल्टी अलॉंग विथ इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स सोबतच्या जे काही वेगवेगळ्या पेनल्टीज असतात, वेगवेगळे इंटरेस्ट असतात, ते सुद्धा कुणाला भरावे लागतात? असेसीला. मग असेसी हा असा व्यक्ती आहे ज्याला टॅक्स भरावा लागतो. डीम असेसी म्हणजे काय रे? तर डीम असेसी मीन्स अ पर्सन हु इज पेइंग टॅक्स ऑन बिहाफ ऑफ ओरिजिनल असेसी. एखाद्या व्यक्तीच्या वतीने दुसरा व्यक्ती जेव्हा टॅक्स भरत असतो तेव्हा त्याला म्हणणार डीम असेसी.
डीम असेसी म्हणजे काय? अ पर्सन हु इज रिस्पॉन्सिबल टू पे टॅक्स ऑन बिहाफ ऑफ अनदर पर्सन. एखादा व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या वतीने टॅक्स भरतो तेव्हा त्याला म्हणतात डीम असेसी. डीम असेसी कोण असू शकतात? गार्डियन किंवा गार्डियन ऑफ मायनर्स किंवा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह, कायदेशीर वारसदार. सपोज एखादा व्यक्ती आहे ए आणि तो एक्सपायर झाला, तर एच्या इन्कमवरचा टॅक्स, एचा टॅक्स हा बी नावाचा त्याचा मुलगा भरतोय. मग एचा टॅक्स कोण भरतोय? बी भरतोय. याचा अर्थ बी कोण आहे? डीम असेसी, बिकॉज बी इज पेइंग टॅक्स ऑन बिहाफ ऑफ मिस्टर ए. एखाद्या मूळ असेसीच्या वतीने जेव्हा दुसरा एखादा व्यक्ती त्याचा कायदेशीर वारसदार टॅक्स भरत असेल तेव्हा त्याला डीम असेसी म्हणणार. डीम असेसी म्हणजे काय? द पर्सन हु इज रिस्पॉन्सिबल टू पे टॅक्स ऑन बिहाफ ऑफ द मेन असेसी. एखाद्या व्यक्तीच्या वतीने टॅक्स भरणारा व्यक्ती त्याला म्हणतात डीम असेसी. आता पुढची कॉन्सेप्ट आहे पर्सन. पर्सनला अंडर सेक्शन 231 मध्ये पर्सनची डेफिनेशन दिलेली आहे. 8 व्यक्ती याला इन्कम टॅक्समध्ये पर्सन म्हणलेले आहे. द पर्सन, द टर्म पर्सन ॲज पर टॅक्स लॉ, द टर्म पर्सन इन्क्लूड्स दी 8 पर्सन्स. या 8 व्यक्तींना आपण पर्सन म्हणू शकतो. कोणकोणते लक्षात घ्या. द पर्सन इन्क्लूड्स इंडिव्हिज्युअल, HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली, कंपनी, फर्म, असोसिएशन ऑफ पर्सन, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स, लोकल अथॉरिटी म्हणजे जे काही म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स असतात, नगर परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायती वगैरे. एव्हरी आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन्स, गॉडेट्स म्हणजे धर्मसंस्था जे काही असतात, विश्वस्त संस्था, उदाहरणार्थ साईबाबा ट्रस्ट. तर हे सर्व आर्टिफिशियल ज्युडिकल पर्सन आहे आणि हे सर्व मिळून यांना काय म्हणतात? पर्सन. मग पर्सन जर परीक्षेमध्ये आलं तर एवढंच लिहायचं, द टर्म पर्सन इट इन्क्लूड्स, आणि या 8 नावं लक्षात घ्यायचे. या सगळ्यांना पर्सन आपण म्हणतो. त्याच्यानंतर पॅनचा फुल फॉर्म परीक्षेमध्ये येतो. पॅन मीन्स परमनंट अकाउंट नंबर. आणि पॅन कशासाठी वापरला जातो? तर पॅन हा 10 डिजिट नंबर आहे, 10 डिजिट अल्फा न्यूमेरिक नंबर आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये अल्फाबेट्स पण असतात आणि नंबर पण असतात, म्हणून त्याला म्हणतात इट इज अ 10 डिजिट अल्फा न्यूमेरिक नंबर गिवन बाय, कोण देतो ते नंबर? गिवन बाय गव्हर्नमेंट और इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. म्हणजे पॅन इट इज अ 10 डिजिट अल्फा न्यूमेरिक नंबर गिवन बाय गव्हर्नमेंट और गिवन बाय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. कशासाठी देतं? पॅन इज यूज टू आयडेंटिफाय टॅक्स पेयर. कोण व्यक्ती टॅक्स भरणार आहे, कुणावर टॅक्स लागू होतोय हे आयडेंटिफाय करण्यासाठी पॅन नंबरचा वापर केला जातो. अँड पॅन इज ऑल्सो एसेन्शियल फॉर टू ओपन दी बँक अकाउंट्स और टू पे दी इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स भरण्यासाठी पॅन नंबर कंपल्सरी आहे. बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तरी आपल्याला पॅन नंबर लागतो. मग हे पॅनची इन्फॉर्मेशन तुम्ही लिहू शकतात. त्याच्यानंतर पुढच्या डेफिनेशन्स आहे असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर. बरेच विद्यार्थी कन्फ्यूज असतात. असेसमेंट इयर कुणाला म्हणतात आणि प्रिव्हियस इयर कशाला म्हणतात? तर असेसमेंट इयरचं सेक्शन आहे अंडर सेक्शन 29. असेसमेंट इयर म्हणजे काय? द इयर इन विच इन्कम इज इव्हॅल्युएटेड अँड टॅक्स इज पेड. दोनच कॉन्सेप्ट लक्षात घ्या. असा वर्ष ज्याच्यामध्ये इन्कम कॅल्क्युलेट केला जातो, कमावला जात नाही, मिळवला जात नाही, तर मिळवलेला इन्कम टोटल कॅल्क्युलेट केला जातो आणि त्याच्यावर टॅक्स भरला जातो, त्या वर्षाला म्हणतात असेसमेंट इयर. असेसमेंट इयर इज अ इयर इन विच टोटल इन्कम ऑफ द पर्सन इज कॅल्क्युलेटेड अँड टॅक्स इज पेड. त्या इयरमध्ये टोटल इन्कम कॅल्क्युलेट केला जातो आणि टॅक्स पेड केला जातो, त्याला म्हणतात असेसमेंट इयर. असेसमेंट इयर इज ऑल्सो कॉल्ड ॲज टॅक्स इयर किंवा गव्हर्नमेंट इयर. याला टॅक्स इयर किंवा गव्हर्नमेंट इयर पण म्हणतात. असेसमेंट इयर म्हणजे असा इयर ज्या वर्षामध्ये त्या व्यक्तीने कमवलेल्या पैशावर टॅक्स त्याला भरावा लागतो, त्याला म्हणतात असेसमेंट इयर. आता प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयरमध्ये आपण टॅक्स भरत नाही, टॅक्स नेहमी असेसमेंट इयरमध्ये भरतात. प्रिव्हियस इयरचं सेक्शन आहे अंडर सेक्शन 3. प्रिव्हियस इयर म्हणजे काय? प्रिव्हियस इयर इज अ इयर ड्युरिंग विच द पर्सन अर्न द इन्कम. ज्या वर्षामध्ये तो व्यक्ती फक्त पैसे कमवत आहे, पैसे मिळवत आहे, त्याला म्हणतात प्रिव्हियस इयर. द इयर इन विच इन्कम इज अर्न और इन्कम इज रिसिव्ड. ज्या वर्षामध्ये आपण फक्त पैसे कमवतो, पैसे मिळवतो, त्याला म्हणतात प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर इज ऑल्सो कॉल्ड ॲज फायनान्शियल इयर और अकाउंटिंग इयर. याला फायनान्शियल इयर और अकाउंटिंग इयर पण म्हणतात. आणि अजून एक महत्त्वाची कन्सेप्ट, प्रिव्हियस इयर इज ऑलवेज
प्रायर टू अन असेसमेंट इयर. प्रिव्हियस इयर हा प्रायर आहे कुणाला? असेसमेंट इयर. म्हणजे असेसमेंट इयर नंतर येतो, प्रिव्हियस इयर अगोदर येतो. नेहमी लक्षात घ्या, प्रिव्हियस इयर अगोदर येणार, असेसमेंट इयर नंतर येणार. मग प्रिव्हियस इयर म्हणजे काय? तर असा इयर ज्याच्यामध्ये फक्त इन्कम मिळवला जातो, इन्कम कमावला जातो, ज्याला प्रिव्हियस इयर म्हणतात. त्याला फायनान्शियल इयर आणि अकाउंटिंग इयर पण म्हणतात. आणि प्रिव्हियस इयर हा नेहमी असेसमेंट इयरच्या अगोदर असतो, याला म्हणतात प्रिव्हियस इयर. मग इथं मी सांगितलं बघा, प्रिव्हियस इयर म्हणजे 2024-25 ज्याच्यामध्ये आपण पैसे कमवले आणि या कमवलेल्या पैशावर आपण टॅक्स भरणार 2025-26 मध्ये, याला म्हणणार असेसमेंट इयर. मग एवढं लक्षात घ्या, प्रिव्हियस इयर अगोदर येणार, असेसमेंट इयर नंतर येणार. असेसमेंट इयर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण टोटल इन्कम आपला कॅल्क्युलेट होतो आणि आपल्याला टॅक्स भरावा लागतो, त्याला म्हणतात टॅक्स असेसमेंट इयर. ज्या वर्षामध्ये आपण टॅक्स भरत नाही, फक्त पैसे मिळवतो, त्याला म्हणतात प्रिव्हियस इयर. आता ॲग्रिकल्चरल इन्कम, त्याच्या नावातच आहे, असा इन्कम जो कशातून मिळाला? ॲग्रिकल्चरमधून मिळाला, शेती क्षेत्रातून मिळाला, त्या इन्कमला ॲग्रिकल्चरल इन्कम म्हणा. द इन्कम अर्न फ्रॉम फार्मिंग ऑर ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज. असा इन्कम जो फार्मिंग किंवा ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीद्वारे मिळतो, त्याला ॲग्रिकल्चरल इन्कम म्हणतात. मग प्लगिंग दी लँड असेल, वॉटरिंग दी लँड असेल, क्रॉपिंग दी प्रोडक्ट्स असेल, सीड्स असतील, हे जे काही शेतीशी संबंधित कामं आहे त्याच्यातून मिळणारं उत्पन्न, याला म्हणतात ॲग्रिकल्चरल इन्कम. द इन्कम रिसिव्ड बाय अ पर्सन फ्रॉम फार्मिंग अँड ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटी. ॲग्रिकल्चरल किंवा फार्मिंग ॲक्टिव्हिटीमधून मिळणारं इन्कम ॲग्रिकल्चरल इन्कम आहे. आणि अजून एक लक्षात घ्या, ॲग्रिकल्चरल इन्कम इज फुल्ली एक्झम्प्टेड. ॲग्रिकल्चरल इन्कमवर टॅक्स भरला जात नाही. ॲग्रिकल्चरल इन्कम हा पूर्ण एक्झम्प्टेड आहे, फुल्ली एक्झम्प्टेड आहे, त्याच्यावर टॅक्स आकारला जात नाही. हा झाला ॲग्रिकल्चरल इन्कम. त्याच्यानंतर एक्झम्प्टेड इन्कम. एक्झम्प्टेड इन्कम म्हणजे काय? तर एक्झम्प्टेड इन्कम म्हणजे असा इन्कम ज्याच्यावर टॅक्सच भरला जात नाही. म्हणजे काय? द इन्कम ऑन विच नो टॅक्स इज चार्ज. इन्कम ऑन विच नो टॅक्स इज चार्ज. ज्या इन्कमवर टॅक्स आकारला जात नाही ते इन्कम म्हणजे कोणते? एक्झम्प्टेड इन्कम. मग आत्ताच उदाहरण सांगितलं, एक्झम्प्टेड इन्कम कोणता आहे? ॲग्रिकल्चरल इन्कम इज आर एक्झम्प्टेड इन्कम. त्याच्यानंतर पुढचे दोन कॉन्सेप्ट आपण सोबत शिकूया, ग्रॉस टोटल इन्कम आणि टोटल टॅक्सेबल इन्कम. ग्रॉस टोटल इन्कम GTI याला काय म्हणतात? द ग्रॉस टोटल इन्कम इट इज अ ॲग्रिगेट्स ऑफ इन्कम. इट इज अ टोटल ऑफ इन्कम्स फ्रॉम 5 हेड्स. 5 हेड्स आहे. इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन अँड इन्कम फ्रॉम अदर सोर्स. या 5ही हेड्समधून मिळणारं टोटल इन्कम याला म्हणतात ग्रॉस टोटल इन्कम. आणि दुसरं, द इन्कम विच कम्स बिफोर द डिडक्शन्स ऑफ ATC टू ATU. कोणतेही डिडक्शन्स वजा करण्यापूर्वी, कोणतेही डिडक्शन्स वजा करण्यापूर्वी जो इन्कम कॅल्क्युलेट केला जातो त्याला म्हणतात ग्रॉस टोटल इन्कम. द इन्कम अरायझिंग फ्रॉम ऑल 5 हेड्स ऑफ इन्कम. सगळ्या 5 हेड्स इन्कम मधून मिळणारं इन्कम. आणि बिफोर द डिडक्शन्स, कोणतेही डिडक्शन्स घेण्यापूर्वी. कोणते डिडक्शन्स? ATC टू ATU. मग ATC टू ATU डिडक्शन्स करण्यापूर्वी टोटल 5 हेडमधून जो इन्कम मिळतो त्याला म्हणतात ग्रॉस टोटल इन्कम. ग्रॉस टोटल इन्कम इट इज अ इन्कम विच इज जनरेटेड फ्रॉम all 5 heads of income and before the deductions of ATC to ATU. आता उलट करा, टोटल टॅक्सेबल इन्कम. मग टोटल टॅक्सेबल इन्कम काय आहे? द इन्कम विच कम्स आफ्टर द डिडक्शन्स. डिडक्शन्सच्या अगोदर कोणता इन्कम? ग्रॉस टोटल इन्कम. आणि डिडक्शन्स नंतर जो इन्कम शिल्लक राहतो तो टोटल टॅक्सेबल इन्कम. द इन्कम विच इज लेफ्ट आफ्टर द डिडक्शन्स ऑफ ATC टू ATU. असा इन्कम जो डिडक्शन्स वजा केल्यानंतर शिल्लक राहतो त्याला म्हणतात टोटल टॅक्सेबल इन्कम. द इन्कम विच कम्स आफ्टर द डिडक्शन्स. लक्षात घ्या, आफ्टर द डिडक्शन्स आणि बिफोर द डिडक्शन्स. आफ्टर द डिडक्शन्स ऑफ ATC टू ATU इज नोन ॲज टोटल टॅक्सेबल इन्कम. आणि अजून एक लाईन लक्षात घ्या, टॅक्स इज ऑलवेज कॅल्क्युलेट ऑन द अमाऊंट ऑफ टोटल इन्कम. आपला जो टोटल इन्कम आहे त्याच्यावरच आपला टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट केली जाते. टॅक्स लायबिलिटी ग्रॉस टोटल इन्कमवर चार्ज केली जात नाही. टॅक्स लायबिलिटी इज ऑलवेज कॉम्प्युटेड ऑन द अमाऊंट ऑफ टोटल इन्कम, नॉट द अमाऊंट ऑफ ग्रॉस टोटल इन्कम. हे एक लक्षात घ्या. मग ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे टोटल हेड्समधून मिळणारं इन्कम बिफोर द डिडक्शन्स. डिडक्शन्स वजा करण्यापूर्वी मिळणारं इन्कम ग्रॉस टोटल इन्कम. टोटल टॅक्सेबल इन्कम म्हणजे काय? द इन्कम विच कम्स आफ्टर द डिडक्शन्स ऑफ ATC टू ATU. ATC टू ATU चे डिडक्शन्स वजा केल्यानंतर जो इन्कम शिल्लक राहतो त्याला म्हणतात टोटल टॅक्सेबल इन्कम. आणि याच्यावरच आपली टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट केली जाते. त्याच्यानंतर पर्क्विजिट्स. पर्क्विजिट इट इज अ फॅसिलिटीज विच इज प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉई.
परक्विजिट्स म्हणजे ही फॅसिलिटी आहे जो कोण प्रोव्हाइड करतो, एम्प्लॉयर प्रोव्हाइड करतो आपल्या एम्प्लॉईला, परंतु ही एक्स्ट्रा नॉन कॅश फॅसिलिटी आहे, नॉन कॅश बेनिफिट आहे, कोणत्याही प्रकारचे पैसे दिले जात नाही. एम्प्लॉयर म्हणजे मालक, एम्प्लॉई म्हणजे कर्मचारी. मग एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईला नॉन कॅश बेनिफिट प्रोव्हाइड करतो अलॉंग विथ सॅलरी. मग त्याच्या सॅलरी व्यतिरिक्त एक्स्ट्रा नॉन कॅश बेनिफिट जो एम्प्लॉयर प्रोव्हाइड करतो आपल्या एम्प्लॉईला, याला म्हणतात परक्विजिट्स. मग बघा, एम्प्लॉयरने आपल्या एम्प्लॉईला राहण्यासाठी फ्री हाऊस दिलं किंवा कार फॅसिलिटी प्रोव्हाइड केली किंवा मेडिकल फॅसिलिटी प्रोव्हाइड केली, तर या सगळ्या त्या एम्प्लॉईसाठी काय आहे, परक्विजिट्स आहेत. मग परक्विजिट इट इज अ नॉन मॉनेटरी और इट इज अ नॉन कॅश बेनिफिट प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉई. हे एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेट ॲन्युअल व्हॅल्यू हाऊस प्रॉपर्टीमध्ये कॅल्क्युलेट करतो आपण. मग नेट ॲन्युअल व्हॅल्यू काय आहे, इट इज अ फायनल व्हॅल्यू. नेट ॲन्युअल व्हॅल्यू ही फायनल व्हॅल्यू आहे ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आफ्टर द डिडक्शन्स. नेट ॲन्युअल व्हॅल्यू इट इज अ फायनल व्हॅल्यू ऑफ हाऊस प्रॉपर्टी आफ्टर द डिडक्शन्स. हाऊस प्रॉपर्टीमध्ये सगळे डिडक्शन्स वजा केल्यानंतर, म्हणजे ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून म्युनिसिपल टॅक्स वगैरे आपण वजा करतो आणि वजा केल्यानंतर ते डिडक्शन्स वजा केल्यानंतर जी फायनल अमाऊंट शिल्लक राहते त्याला म्हणतात नेट ॲन्युअल व्हॅल्यू. आणि नेट ॲन्युअल व्हॅल्यू रिप्रेझेंट दी अर्निंग कपॅसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर हाऊस. त्या हाऊसमध्ये किती अर्निंग कपॅसिटी आहे हे फक्त कशावरून कळतं, नेट ॲन्युअल व्हॅल्यू. मग नेट ॲन्युअल व्हॅल्यू रिप्रेझेंट दी अर्निंग कपॅसिटी ऑफ दी हाऊस आणि नेट ॲन्युअल व्हॅल्यू इट इज अ फायनल व्हॅल्यू विच लेफ्ट आफ्टर दी डिडक्शन्स ऑफ हाऊस प्रॉपर्टी. याला म्हणतात नेट ॲन्युअल व्हॅल्यू. त्याच्यानंतर पुढच्या अजून काही 4-5 कन्सेप्ट आहे शेवटच्या. त्याच्यामध्ये आहे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, TDS. अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे जी एक्झाममध्ये येते. त्याचे सगळ्यांचे मी एक्सप्लेनेशन लिहिलेले, तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाठ करू शकतात. TDS कशाला म्हणतात तर लक्षात घ्या, TDS म्हणजे काय, इट मीन्स टॅक्स डिडक्टेड बिफोर द पेमेंट इज मेड और गिवन. नाही समजलं, टॅक्स डिडक्टेड म्हणजे टॅक्स वजा झाला, बिफोर द पेमेंट इज गिवन म्हणजे एखाद्या एम्प्लॉईला पेमेंट देण्यापूर्वी, पेमेंट मिळण्यापूर्वीच त्याच्या सॅलरीवर टॅक्स कापून घेतला, याला म्हणतात टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. फॉर एक्झाम्पल, एखाद्या एम्प्लॉईची सॅलरी आहे 50,000. किती आहे, 50,000. तर या 50,000वर 5,000 रुपये टॅक्स वजा केला. किती वजा केला, 5,000 आणि शिल्लक राहिले 45,000. एवढी सॅलरी त्या एम्प्लॉईला दिली. मग त्या एम्प्लॉईला सॅलरी किती मिळाली, 45,000. TDS वजा केला. मग सॅलरी मिळण्या अगोदर, पैसे मिळण्या अगोदर त्याच्या सॅलरीवर टॅक्स कट केला जातो, त्याला म्हणतात TDS. म्हणजे TDS इट इज अ पेमेंट विच इज डिडक्टेड बिफोर दी पेमेंट इज गिवन. TDS हा एक टॅक्स आहे. TDS इट इज अ टॅक्स विच इज डिडक्टेड ऑन सॅलरीड इन्कम बिफोर दी गिवन. एखादी सॅलरी कर्मचाऱ्याला देण्यापूर्वी त्याच्या सॅलरीवर जो टॅक्स कट केला जातो त्याला म्हणतात TDS. TDS इट इज अ पार्ट ऑफ डायरेक्ट टॅक्स अँड TDS इट इज अ मेथड ऑफ कलेक्टिंग टॅक्स इन ॲडव्हान्स. हा एक प्रकारचा ॲडव्हान्स टॅक्स कलेक्ट करण्याची पद्धत आहे. मग TDS काय आहे, जो TDS म्हणजे आपल्याला आपली सॅलरी मिळण्या अगोदर त्या सॅलरीवर टॅक्स कट केला जातो, ते कट केलेला टॅक्स म्हणजे TDS आहे. मग TDS ची इन्फॉर्मेशन तुम्ही असं लिहू शकतात, TDS इट इज अ टॅक्स deducted before the payment is made, before the payment is given. TDS is a part of direct tax and TDS is a method of collecting tax in advance. त्याच्यानंतर या 3 कन्सेप्ट आपण एकत्र शिकणार. कॅपिटल गेन, लॉंग टर्म कॅपिटल गेन, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. कॅपिटल गेन म्हणजे काय, कॅपिटल गेन म्हणजे प्रॉफिट. मग कॅपिटल, एखादा प्रॉफिट, एखादा गेन जेव्हा तुम्ही कॅपिटल असेट सेल करतात, एखादी कॅपिटल असेट विकल्यानंतर किंवा एखादी कॅपिटल असेट ट्रान्सफर केल्यानंतर जो प्रॉफिट मिळतो त्याला म्हणतात कॅपिटल गेन. मग कॅपिटल गेन म्हणजे एनी प्रॉफिट और गेन रिसिव्ड आफ्टर द ट्रान्सफर और सेलिंग ऑफ कॅपिटल असेट. म्हणजे व्हेन एनी पर्सन सोल्ड आउट हिज कॅपिटल असेट और एनी पर्सन ट्रान्सफर हिज कॅपिटल असेट, देन ही कॅन अर्न द कॅपिटल गेन फ्रॉम दॅट असेट. एखादा व्यक्ती जेव्हा आपली कॅपिटल असेट विकतो, एखादी कॅपिटल असेट ट्रान्सफर करतो, तेव्हा त्याला मिळणारं इन्कम जे आहे ते काय म्हणणार, कॅपिटल गेन. कॅपिटल गेन इट इज अ इन्कम रिसिव्ड आफ्टर द सेलिंग, आफ्टर द ट्रान्सफर ऑफ कॅपिटल असेट. आता 2 प्रकारचे कॅपिटल गेन असतात, एक असतं लॉंग टर्म कॅपिटल गेन, एक असतं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. मग लॉंग टर्म कॅपिटल गेन कशाला म्हणायचं आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कशाला म्हणायचं, फक्त एकच शब्द लक्षात घ्या, असा गेन, असा प्रॉफिट जो लॉंग टर्म असेट विकल्यानंतर मिळतो.
लॉंग टर्म ॲसेट विकल्यानंतर मिळतो त्याला म्हणतात लॉंग टर्म कॅपिटल गेन. आणि असा प्रॉफिट असा गेन जो शॉर्ट टर्म ॲसेट विकल्यानंतर मिळतो त्याला म्हणतात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आता लॉंग टर्म ॲसेट आणि शॉर्ट टर्म ॲसेट म्हणजे काय, तर एखादी ॲसेट आपण होल्ड केली फॉर द पिरियड ऑफ मोर दॅन 24 मंथ और इन सम केसेस मोर दॅन 36 मंथ. एखाद्या व्यक्तीने 2 वर्ष किंवा 3 वर्ष, काही केसमध्ये 2 वर्ष आहे, काही केसमध्ये 3 वर्ष आहे, 2 वर्ष किंवा 3 वर्षानंतर ॲसेट विकली तर ती ॲसेट झाली लॉंग टर्म ॲसेट. कोणती ॲसेट झाली, लॉंग टर्म ॲसेट. आणि एखाद्या वर्ष एक व्यक्तीने बिफोर 2 इयर्स अँड बिफोर 3 इयर्स ती ॲसेट विकून टाकली, 2 वर्ष किंवा 3 वर्षाच्या अगोदरच ती ॲसेट विकली तर त्याला म्हणतात शॉर्ट टर्म ॲसेट. मग लॉंग टर्म ॲसेट विकून मिळणारं उत्पन्न लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म ॲसेट विकून मिळणारं उत्पन्न शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. सिक्युरिटी स्टॉकच्या संदर्भात काय असतं, तर 12 महिन्यापेक्षा कमी टाईमसाठी स्टॉक विकून 12 महिन्या अगोदरच स्टॉक विकून टाकले तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. 12 महिने सांभाळल्यानंतर विकले, 12 महिने होल्ड केले आणि त्याच्यानंतर एखादी सिक्युरिटी विकली तर लॉंग टर्म कॅपिटल गेन. म्हणजे काय, द प्रॉफिट और गेन विच इज अरायझिंग आफ्टर द सेलिंग ऑफ लॉन्ग टर्म कैपिटल asset is known as long term capital gain, or any gain or any profit which is arising after the selling of short term capital asset is known as short term capital gain. मग शॉर्ट टर्म ॲसेट विकली तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन होणार, लॉंग टर्म ॲसेट विकली तर लॉंग टर्म कॅपिटल गेन होणार. तर त्याच्यानंतर 2 राहिले, अलाउन्सेस आणि ॲडव्हान्स टॅक्स. अलाउन्सेस काय आहे, allowances means a fixed amounts of money paid by employer to employee for specific expenses. allowances हा पर्टिक्युलर एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे जो एम्प्लॉयर पेड करतो आपल्या एम्प्लॉईला त्याचे खर्चासाठी. म्हणजे अलाउन्सेस मीन्स अ फिक्स अमाऊंट. लक्षात घ्या, फिक्स अमाऊंट्स आहे, किती अलाउन्सेस द्यायचे ठरलेले आहे, फिक्स अमाऊंट्स ऑफ मनी. इट मीन्स अलाउन्सेस इज नॉट गिवन इन नॉन मॉनिटरी. अलाउन्सेस नॉन मॉनिटरी मध्ये म्हणजे नॉन कॅशमध्ये दिले जात नाही. अलाउन्सेस इज ऑलवेज पेड इन मॉनिटरी बेसिस. मनीमध्ये दिला जातो, तो फिक्स असतो आणि जो पेड केला जातो एम्प्लॉयरकडून एम्प्लॉईला त्याचे खर्च देण्यासाठी. मग कोणकोणते अलाउन्सेस बघा, अलाउन्सेस आर अ पार्ट ऑफ सॅलरी इन्कम. अलाउन्सेस फक्त सॅलरीच्या इन्कमवर दिला जातो, बाकीच्या इन्कमवर दिला जात नाही. आणि अलाउन्सेस हे 3 प्रकारचे असतात जे इथं मी लिहिलेले. सम अलाउन्सेस आर फुल्ली टॅक्सेबल, सम अलाउन्सेस आर फुल्ली एक्झम्प्टेड अँड सम अलाउन्सेस आर पार्शली टॅक्सेबल अँड पार्शली एक्झम्प्टेड. काही अलाउन्सेसवर पूर्ण टॅक्स भरावा लागतो, काही अलाउन्सेसवर 1 रुपया पण टॅक्स भरावा लागत नाही, ते फुल्ली एक्झम्प्टेड असतात. आणि काही अलाउन्सेसवर काही प्रमाणात टॅक्स भरावा लागतो, काही प्रमाणात आपल्याला सवलत मिळते, त्याला म्हणतात पार्शली टॅक्सेबल, पार्शली एक्झम्प्टेड. मग अलाउन्सेस काय आहे, अलाउन्सेस हा फिक्स अमाऊंट आहे जो एम्प्लॉयर प्रोव्हाइड करतो एम्प्लॉईला खर्चासाठी आणि हा सॅलरी इन्कमवर दिला जातो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ॲडव्हान्स टॅक्स, नावातच आहे, द टॅक्स विच इज पेड इन ॲडव्हान्स. टॅक्स विच इज पेड इन ॲडव्हान्स इज नोन ॲज ॲडव्हान्स टॅक्स. ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे काय, एखादा टॅक्स आपण अगोदरच भरला तर त्याला म्हणतात ॲडव्हान्स टॅक्स. टॅक्स पेड इन ॲडव्हान्स ड्युरिंग द इयर इन्स्टेड ऑफ पेईंग ऑल ॲट वन्स ॲट द एंड. वर्षाच्या शेवटी एकत्र टॅक्स भरण्याऐवजी तो टॅक्स अगोदरच भरणे याला म्हणतात ॲडव्हान्स टॅक्स. ॲडव्हान्स टॅक्स कधी भरू शकतो आपण, इफ एस्टिमेटेड टॅक्स लायबिलिटी ऑफ अ पर्सन इज ₹10,000 और मोर दॅन ₹10,000. एखाद्या व्यक्तीची टॅक्स लायबिलिटी, एखाद्या व्यक्तीला जर 10,000 किंवा 10,000 पेक्षा जास्त टॅक्स भरावा लागत असेल तरच तो टॅक्स ॲडव्हान्स टॅक्स भरू शकतो. माझी टॅक्स लायबिलिटी समजा 5,000 आहे, मला 5,000च टॅक्स भरायचा आहे, तर मी ॲडव्हान्स टॅक्स भरू शकत नाही. तर टॅक्स लायबिलिटी 10,000 किंवा 10,000 पेक्षा जास्त असली पाहिजे. आणि ॲडव्हान्स टॅक्स नेहमी इन्स्टॉलमेंटमध्ये भरला जातो. ॲडव्हान्स टॅक्स इज ऑलवेज पेड इन 4 इन्स्टॉलमेंट. किती इन्स्टॉलमेंटमध्ये भरला जातो, 4. कोणकोणत्या, जून, सप्टेंबर, डिसेंबर आणि मार्च. ॲडव्हान्स टॅक्स इज ऑलवेज पेड इन 4 इन्स्टॉलमेंट लाईक जून, सप्टेंबर, डिसेंबर अँड मार्च. ॲडव्हान्स टॅक्स कधी पेड केला जातो, वेन टॅक्स लायबिलिटी ऑफ अ पर्सन इज अप टू ₹10,000 और मोर दॅन ₹10,000. टॅक्स लायबिलिटी 10,000 किंवा 10,000 पेक्षा जास्त असेल तर आपण ॲडव्हान्स टॅक्स भरू शकतो. एखादा टॅक्स अगोदर भरू शकतो, त्याला म्हणतात ॲडव्हान्स टॅक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, टोटल 22 कन्सेप्ट आपण इथं क्लिअर केल्या. या 22 कन्सेप्टचे स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि एकदा तुम्हाला या कन्सेप्ट समजल्या तर जो पहिला प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाणार आहे, जो पहिला प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाणार आहे टॅक्सच्या टर्मिनॉलॉजीवर, डेफिनेशन्सवर, याच्यावर तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. आय होप तुम्हाला आजच्या सगळ्या कन्सेप्ट समजलेले असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता आपण इथं थांबूया. थँक्यू.